अरे तू फलाण्या जातीचा आहे तुला मिळणार नाही, तू फलाण्या धर्माचा आहेस तुला मिळणार नाही, असं झालं. मग जात पात धर्म हा विषय कसा येतो? म्हणूनच सबका साथ सबका विकास सबका प्रयास. म्हणून तिसऱ्यांदा आपल्याला मोदी साहेबांना या ठिकाणी देशाच्या प्रधानमंत्री पदावर बसवायचं आहे. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं आपल्याला अर्चनाताईंना या ठिकाणाहून खासदार म्हणून मोदी साहेबांच्या पाठीमागे उभं करायचं आहे. आताची निवडणूक म्हणजे अशी आहे लोकसभेची, एकीकडे इंडी नावाचे घटक पक्ष आहेत आणि एकीकडे मोदी साहेब आहेत. आता IPLच्या टुर्नामेंट चालू आहेत क्रिकेटच्या. प्रत्येक टीम मध्ये 11-11 असतात. बॅटिंगला गेलेले 2 बॅट्समन तर फिल्डर 9 असतात, बॉलर आणि विकेट कीपर सोडून त्याच्या सहित 11. बरोबर आहे. आता या निवडणुकीत मोदी साहेब बॅटिंगला आहेत आणि फिल्डिंगला 33 जण आहेत. 11 तरी 33 आणि नवल असं आहे की एक बॉलर नाही 2 बॉलर मिळून बॉलिंग टाकायला. तरी सुद्धा आपकी बार बाउंड्री के पार. अशी ही निवडणूक आहे. अशी निवडणूक मी कधी पाहिली नाही. आज या धाराशिव मध्ये या लोकसभेच्या मतदारसंघाच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट जी राणादादांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली, त्याच्यातले अर्धे काम आपण मंजूर केलेत, अर्धे काम मंजूर करायचेत. आणि ज्यात 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठाचं स्थान आई भवानी ज्याला आपण म्हणतो ते तुळजापूरचं याच धाराशिव मध्ये. आई भवानीच्या शब्दाने सांगा की आपल्याला हे 3.5 पीठापैकी सर्वात महत्वाचं शक्तीपीठ जगाच्या नकाशावर जर आणायचं असेल तर आपला मोदी साहेबांचाच खासदार इथून निवडून गेला पाहिजे. नाही तर होईल काय? हे टेंबा उभा राहिला. हे टेंब्याचे येणार किती आहेत? तिथं संसदेमध्ये इथल्या खासदारांनी कधी तोंड उघडून भाषण केलेलं मी तर पाहिलं नाही. त्याच्यासारखं खोटं बोलणं त्यांनीच. लोक म्हणायला लागले जेवलं नाही म्हणते. त्यांनी 2019च्या जाहीर सभेत 15,000 तरुण भावांना भगिनींना नोकरी देतो म्हणून खोटं बोलला आणि शपथ कुणाची खाल्ली. आणि एवढंच नाही, जर एवढा मोठा प्रकल्प आणून 15,000 लोकांना नोकरी नाही दिली तर मी 2024 ची निवडणूक लढवणार नाही. हे खरं आहे का नाही? हे पुन्हा 19चं तुमचं त्याचं भाषण तुम्ही पाहिलंय का नाही? एवढा खोटारडा माणूस तुमचं प्रतिनिधित्व जर करत असेल काय बोलावं? आज आपला MIDCचा प्रश्न असेल, कृष्णेकडून 21 TMC पाणी आपल्याला मिळायचं असेल, एवढंच नाही तर कोल्हापूर आणि सांगलीचं पुराचं पाणी बंद पाईप मधून धाराशिवला आणायचं असेल आणि धाराशिवच्या अनेक MIDC मध्ये मोठे मोठे उद्योग आणायचे असतील तर अर्चनाताईंनाच खासदार म्हणून मोदी साहेबांच्या सोबत पाठवावं लागेल. डायरेक्ट कनेक्शन मुख्य स्रोताशी
ज्या वेळेस आपला लोकप्रतिनिधी इथला जोडला जातो आणि तो कर्तबगार असतो, त्यावेळेस आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही, हा इतिहास सांगतोय. माझ्या अगोदरच्या काही वक्त्यांनी सांगितलं, राणा दादा तरी एखादं काम सांगितल्यावर चारी बाजू बघतायत, पण एकदा का अर्चनाताईला काम पटलं की ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. अशा खासदार आपल्याला या ठिकाणी द्यायचे. हे सगळं होत असताना दादा आमच्या आजोळावरही लक्ष द्या, म्हणजे या कळंब तालुक्यावरही लक्ष द्या. आज या ठिकाणी मला कळालं, येत असताना म्हणले 30 तारखेला मोदी साहेबांची सभा झाली, धाराशिव मध्ये वातावरण बिघडले, सगळेच घड्याळ म्हणायलेत. आज धाराशिवला उभाटाची उभाट्या सभा झाली. आणि बोलताना असं बोलत होते, त्यांच्यासोबत 2.5 वर्ष मी मंत्रिमंडळात होतो. एक भारी किस्सा आहे. लॉकडाऊनचा काळ होता. लॉकडाऊनच्या काळामध्ये बीड जिल्ह्याचे असंख्य लेबर, धाराशिवचे असंख्य ऊसतोड मजूर हे ज्या त्या कारखान्यामध्ये अडकले होते. त्यांना आपल्या घरी आणायचं होतं आणि मी बीडचा पालकमंत्री म्हणून त्यांना फोन करून विचारत होतो, फोन करत होतो. मावा फोन सुद्धा घेत नव्हते. माझ्या स्तरावर जे काय करायचे अजितदादांकडून करून घेतलं आणि 1.25 महिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला विचारलं, तुझं काय काम होतं? म्हणलं आता विसरलो. हे असले नेते आहेत. कोविडच्या काळात अशा संकटाच्या परिस्थितीत एखादा मंत्री तुम्हाला फोन करतोय आणि फोन केल्यानंतर तुम्ही 1.25 महिन्यानंतर त्याला बोलताय. कल्याण एक लक्षात घ्या, आज यांच्या समोर मुद्दे कुठले नाहीत. टीका करताना काय टीका करतात? पहिली टीका म्हणले आपकी बार अगर 400 पार हो गया, तर पहिल्यांदा म्हणले हे भारतरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं या देशाला जे संविधान आहे ते बदलणार. मी आज आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एनडीएचा घटक पक्ष म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, या पक्षाचा, या राज्याचा, या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणून, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला कुणीही हात लावू शकत नाही. कारण त्या घटनेतच अशी तरतूद आहे की तिला बदलता येत नाही. हे बाबासाहेबांनी किमया करून ठेवलेले आहे. म्हणजे खोटं बोलायचं, मनभेद करायचे, बुद्धिभेद करायचे, जे कधीच कुणीच करू शकत नाही, अशा काही गोष्टी करणार म्हणून या ठिकाणी केलं जातं. आज अल्पसंख्याक बांधव माझे इथे आहेत, बाजूलाच बसले आहेत. मी आज आपल्याला शब्द देतोय की सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, यामध्ये मोदी साहेबांनी डायरेक्ट असं कधीच अल्पसंख्याकांना विरोध म्हणून नाही. मला सांगा, आज मोदी साहेबांनी जे 10% आरक्षण इकॉनॉमिक विकर सेक्शनला या देशात दिलं, ज्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यासाठी 10% आरक्षण दिलं, त्या 10% सर्वाधिक आरक्षणाचा फायदा जर कुणाला होत असेल, अभिमान वाटतो सांगायला की आमच्या अल्पसंख्याक बांधवांना त्या ठिकाणी फायदा होतो. याचा विचार सुद्धा करा. आज तुम्हाला घाबरवलं जात आहे. मी आपल्याला शब्द देतो की अल्पसंख्याक समाजाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. ही जबाबदारी घेऊन आम्ही आमच्या खांद्यावर या ठिकाणी आज जाहीरपणाने बोलतोय. अल्पसंख्याकांना सांगायचं,
आपको निकाल देंगे। अरे भाई कैसे निकालेंगे? असं काही नाही, कोणी कुणाला काढणार नाही, कुठलाही संविधान या ठिकाणी बदललं जाणार नाही। फक्त वारंवार आज हा देश प्रगती पथावर जातोय। हा देश येणाऱ्या 5 वर्षात विश्वगुरु होणार आहे। या देशाची आर्थिक परिस्थिती येणाऱ्या 5 वर्षात 3ऱ्या क्रमांकावर जगात जाणार आहे। आता तुम्ही विचार करा, जर जगाच्या तुलनेत आपला देश 3ऱ्या क्रमांकावर जात असेल तर त्या देशाच्या विकासासोबत आपल्या जिल्ह्याचा विकास सुद्धा जोडावा लागेल। आणि तो विकास जोडायचा असेल तर देशात पुन्हा मोदी पाहिजेत आणि मोदी साहेबांसोबत धाराशिवच्या आपल्या खासदार अर्चनाताई पाहिजेत। नाही तर आता तर सगळं बिघडलेलंच आहे। कोण काय बोलेल, कोण काय जातीवर बोलेल, कोण कशावर काय बोलेल, याच्यावरून लक्षात येतं की ज्या वेळेस एखाद्या कुणाला पराभव समोर दिसतो त्यावेळेस त्याच्या पायाखालची वाळू सरकते। मग तो जातीवर येतो, धर्मावर येतो, कशावर पण येतो, कशावर पण येतो। माझी सुद्धा जात काढली। मी भाषणामध्ये कधीच कुणावर वैयक्तिक टीका केली नाही। मराठवाड्याची लेक म्हणून जर मी बारामती लोकसभा मतदारसंघात मराठवाड्याच्या जन्म घेतलेल्या त्या लेकेची बाजू घेतली असेल आणि ती बाजू घेतल्यामुळं मी खालच्या जातीचा होत असेल तर हा तुमचा अपमान आहे का? मराठवाड्याचा अपमान आहे का नाही? अरे तुम्हाला जर हृदय असेल, त्या हृदयाला जर संवेदना असतील तर आपल्या या ठिकाणी लेकीचा अपमान सून म्हणून पश्चिम महाराष्ट्रात गेल्यावर, बारामतीमध्ये गेल्यावर झाला, त्याची वाच्यता मी केली म्हणून माझ्यावर राग काढला जातो। तर ह्या गोष्टीचा राग मराठवाड्याचे म्हणून तुम्हाला यायला नको? अरे उद्या आपल्याला लेकी आहेत त्या कुणाच्या तरी घरी सून म्हणून जाणार आहेत, आपल्याही घरात कुणाची तरी लेक सून म्हणून येणार आहे। पण एखाद्या एवढ्या उत्तुंग नेतृत्वानं फक्त एक निवडणूक जेव्हा जिंकायची आहे म्हणून आपल्या लेकीसारख्या सुनला सुद्धा परक म्हणावं, ह्याचा अपमान तुम्हाला कुठेतरी वाटला पाहिजे। हा अपमान वाटत असेल, तुमच्या मनामध्ये संवेदना असतील, राग असेल, तर तो राग तुम्हाला येत्या 7 तारखेला घड्याळच्या समोरचं बटन दाबून या ठिकाणी व्यक्त करायचा विसरायचं नाही। आजच्या या निवडणुकीत बऱ्याच गोष्टी बोलले। 15,000 नोकऱ्या कुठे आहेत माहित नाही, कुणीतरी भंगाराचा विषय काढला। भंगार 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 लय चाललं होतं। आता जे भंगार आहे त्याच्या भंगारावर मी तरी काय बोलून भंगार होऊ? जो खुद भंगार है, जो भंगार खाता है, उसके खिलाफ मैं बोल के मैं काय को अपनी जुबान भी ते तुझ्यासाठी ठेवलंय। आजच्या या जाहीर भाषणात मी बोलत असताना जे मुद्दे तुम्हाला वाटते बोलावे, सभा संपल्यानंतर चौकात चौकात तुम्ही तेवढंच बोला, माझं अर्ध काम इथंच होऊन जाईल। आज या धाराशिव लोकसभा मतदारसंघात बीड असेल, धाराशिव असेल, आपण मागासले म्हणून जरा तुमची परिस्थिती तर बीडपेक्षा बरी आहे। पण विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होणार आहे का नाही? का फक्त फोन उचलतो म्हणून काय काम आहे? फोनच उचलतो, हॅपी बर्थडे म्हणतो,
गाडीला कुणाचं कुठल्या कुणाचं जाग कशाला लावतो? आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विकास गेला बाजूला. तुम्हाला 21 टीएमसी तिकडलं पाणी जर कोल्हापूर सांगलीचं पुराचं आणलं तर आज धाराशिव मध्ये जेवढी ऊस उत्पादक क्षमता आहे, कोल्हापूरच्या बरोबरीनं धाराशिव जिल्हा सुद्धा ऊस उत्पादकांचा जिल्हा होईल. मी आज आपल्याला सांगतोय, आज आपण दुष्काळाला सामोरं जातोय आणि दुष्काळाला सामोरं जात असताना या वेळेस एकतर पिकलं नाही, जे पिकलं त्याला भाव मिळाला नाही. मग सोयाबीन असेल, कापूस असेल, आज या राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्या सर्व सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शब्द देतोय की निवडणूक झाली, आचारसंहिता संपली की सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला या महायुती सरकारनं 4,500 कोटी रुपयाचं पॅकेज या ठिकाणी जाहीर केलं आहे. सोयाबीनला हेक्टरी 5,000 रुपये, 2 हेक्टर मर्यादेपर्यंत. कापसाचं ठरायचं क्विंटलावर द्यायचं का हेक्टरावर द्यायचं, तेवढंच एक राहिलं. पण शब्द देतो की आता सुद्धा मधल्या काळात अवकाळी पाऊस आला, अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, फळबागाचं नुकसान झालं. याचं सुद्धा मदत, याचं सुद्धा अनुदान हे महायुतीचं सरकार एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नियमाने तुमच्या खात्यावर डायरेक्ट पाठवल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द मी या निमित्तानं आपल्याला देतो. पण एकच लक्षात घ्या, ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. जर तुम्हाला थोडाही देश अभिमान असेल, तुम्हाला थोडाही राष्ट्राभिमान असेल, आपण कुठल्या जातीत जन्माला आलोत, कुठल्या धर्मात जन्माला आलोत हे महत्वाचं नाही. ज्या देशात आपण राहतो त्या देशाचा जर देश अभिमान असेल तर जगाची प्रतिष्ठा, जगाच्या समोर आपल्या देशाची प्रतिष्ठा मोदी साहेबांनी एवढी वाढवलेली आहे की आणखीन वाढून आपला हा भारत देश जगातल्या सर्व देशाचा विश्वगुरु करायची संधी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. ज्या पिढीनं अनेक गोष्टी पाहिल्या भोगल्या, त्याच पिढीला हे आपल्या डोळी, याच देही याच डोळी बघायची वेळ येणार आहे. आणि ह्या देश अभिमानासाठी, राष्ट्राभिमानासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. म्हणूनच अबकी बार, तिसरी बार, अबकी बार. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 7 तारखेला अर्चनाताईच्या घड्याळासमोरचं बटन दाबा आणि ऐतिहासिक विजय द्या. आणि माझ्या या आजोळ्यातल्या, माझ्या तालुक्यातून या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यापेक्षा जास्त मताधिक्य या कळमधून द्यावं ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता एका ड्रायव्हरची राशी किती जणांच्या घातल्या तुला काय माहिती, तुझी गेली म्हणून सांगतो. सगळ्यांचे आभार. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.